एबीपी माझानं वर्ध्यामधील पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक समोर आणली आणि त्यानंतर त्या विभागाचे सह आयुक्त डॉक्टर सतीश राजू यांनी सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल अशी माहिती दिली आहे। लवकरच 4 सदस्य चौकशी समिती वर्धा दौरा करेल असं देखील डॉक्टर सतीश राजू यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना स्पष्ट केलं। दरम्यान एबीपी माझानं वेगवेगळ्या गावांमध्ये फसवणूक झालेल्या ज्या शेतकऱ्यांचे मुद्दे समोर आणले त्यामध्ये डॉक्टर राजू यांनी फसवणुकीच्या या प्रकरणात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची चूक कशी नाही आणि शेतकऱ्यांचीच कशी चूक आहे हे सांगणारे काही अफलातून असे तर्कही मांडले आहेत। पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉक्टर सतीश राजू आपल्यासोबत आहेत। सर, वर्धा जिल्ह्यामध्ये तुमच्या विभागाची जी विशेष घटक योजना आहे, मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। नाही, आतापर्यंत आम्हाला तसं काही कंप्लेंट्स फार्मर्सकडून डायरेक्ट आलेल्या नाही आहे। एक चौकशीसाठी आणि पाठवलं होतं गव्हर्नमेंटकडून, आम्हाला आलं आहे की असं कंप्लेंट्स आहे म्हणून। आम्ही त्याची चौकशी करत आहे आणि लगेच एक कमिटी फॉर्म केलेलं आहे। आता एक 10-15 दिवसात त्याच्या पूर्ण क्लिअर कट याचे रिझल्ट्स येईल। योजनाचं उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांचा लाभ व्हायला पाहिजे आणि मिल्क प्रोडक्शन चांगलं राहायला पाहिजे आणि त्याच्या इन्कमसुद्धा वाढला पाहिजे। योजना चांगली योजना आहे, वर्षानुवर्ष आम्ही राबवत आहे। लाभार्थीला पूर्ण मोबा आहे, ते जाऊन आपल्या पसंतीने गाय खरीदू शकतं किंवा म्हैस आणि त्या मार्केटमध्ये त्याला चांगला नाही भेटलं तर तो दुसऱ्या मार्केटमध्ये। असं कुठल्याही प्रकारे डिपार्टमेंटकडून कुठल्याही लाभार्थीला जबरदस्ती करण्यात येणे की हेच घेऊ म्हणून। बरेचसे जे ॲनिमल्स जे येतात ते स्ट्रेसमध्ये सुद्धा असतात, आम्ही असं नाही म्हणत, स्ट्रेसमध्ये सुद्धा असतात की मार्केटमध्ये आल्यानंतर मग आपल्या घरी जाऊन त्याच्यासुद्धा ट्रीटमेंट करणं किंवा पालनपोषण करणं किंवा डॉक्टर्सकडून त्याच्या व्हेरीफाय करणं ते सुद्धा गरजेचं आहे। फार्मर्सनी ते या चौकशीमध्ये सुद्धा आम्हाला माहीत पडेल की ॲक्च्युअल व्हॉट वर द रिझन्स बिहाइंड त्याचे डेथचं रिझन्स काय आहे किंवा डेथ झालं असेल तर हे दोन्ही ॲनिमल्स इन्शोर्ड असतात, ते इन्शुरन्सचासुद्धा त्यांना नवीन ॲनिमलसुद्धा त्यांना परत देता येते। सो ऑल दस मॅटर जे आहे ते चौकशीमध्ये समजेल की कसं आहे, कारण कसं त्यांनी हे केलेलं आहे म्हणून। नाही, लंपीच्या लंप राहिल्यानंतर कुठलाही डॉक्टर कुठलाही कमिटीवाले त्याला ओके करणार नाही। फिजिकल व्हेरिफिकेशन असल्याशिवाय, कारण की लंपी हा रोग असा आहे की टोटली तो ॲनिमल्सचं नेक्स्ट मंथ 2 महिन्यापर्यंत त्याचं ट्रीटमेंट सगळं सुरू असतो। एखादा वेळ असं होऊ शकते की ॲनिमल दिसायला लंपीचं जे काही इन्क्युबेशन पिरियड असतात की संक्रमण झालं असेल, म्हणजे आज गाय खूप चांगली दिसत असेल पण नंतर 14 डेज इन्क्युबेशन पिरियडमध्ये असेल तर घरी येऊन होण्याची शक्यता नकारता येत नाही। पण लंपी असलेलं म्हणजे फिजिकली सिम्पटम्स दिसत आहे, माझे कुठलाही अधिकारी याप्रमाणे कार्यवाही करणार नाही, यावेळेला मला निश्चित माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।